सोनाली भालेसेन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। कचरा डेपो कायमचा हद्दपार करावा या मागणीसाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी एक अनोखे आंदोलन केले, ते म्हणजे कचऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलीय। उरुळी देवाची येथील कचरा डेपो कायमचा हद्दपार करावा या मागणीसाठी गेले 19 दिवस झाले उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ विविध पद्धतीने आंदोलन करीत आहेत। आज या आंदोलनाला एक वेगळे स्वरूप निर्माण झालेलं दिसतंय। आज या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी कचऱ्याची अंत्ययात्रा काढली। या अंत्ययात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते। पुण्याच्या महापौर आणि पालकमंत्री परदेश वाऱ्या करत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला। यावेळी त्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। मंतरवाडी फाटा येथून या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर या अंत्ययात्रेतील तिरडीचे कचरा डेपोच्या गेट जवळ दहन करण्यात आले आणि कचरा डेपोचा अंत झाल्याचं गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहून जाहीर केलं। तुला पुण्यावाली बाळ आता 8 दिवसापूर्वी भेटली ना गावच्या लोकांना सांगून गेली, याला थोडे दिवस अजून सांभाळा। आणि सांगून गेली पण नाही राहिला। पोटाला रोग बघा किती झाला, त्याने स्वतःला काडी ओढून घेतली 20 दिवसापूर्वी। राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तृतीयपंथीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती 1 दिवसाचा अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांच्या मालास हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तृतीयपंथीयांकडून 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। शेतकरी राजा काळ्या मातीमध्ये एक प्रकारे सोने पिकवतो, त्यांच्याकडे या सरकारचे लक्ष नाही। त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून त्यांच्या मालास हमीभाव आणि कर्जमाफी मिळाली पाहिजे। त्याचबरोबर त्यांच्या मुलांचे शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला पाहिजे। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असून यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने 1 दिवसीय अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जय जवान, जय किसान, जय किसान काम केलं आहे। त्याचबरोबर दळबद्री सरकारच्या डोळ्यामध्ये झुंझुणीत अंजन, तुम्ही माझ्या शेतकऱ्यांच्यासाठी 1 दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं वचन देतो। माझा शेतकरी कारण मदत करणाऱ्यांचा विश्वासघात करायची आणि त्याला विसरण्याची आमची संस्कृती। कुठे आलं तर त्याला कधी रिकाम्या हाताने आम्ही कधी पाठवलं नाही, परंतु दुर्दैवानं आमची खडी ओळखलेली आहे। आम्ही देशदोडीला लागलेलो आहोत। रुपये नाहीत म्हणून आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। हा सामील व्हा, याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट सरकारला कुठला असू शकत नाही असं मला वाटतं। तेव्हा काही वेळा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी गरिबी कावा सुद्धा शिकवलेला आहे आणि या आमच्या लढ्यामध्ये तुमचा सुद्धा उपयोग होणार आहे। त्यामुळे निश्चितच तुमचा उपयोग करून घेऊ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लावू, एवढंच अभिवादन देतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव चांदनी आहे। आज आम्ही इथे विधान भवनाच्या बाहेर अन्नत्याग आंदोलन आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमुक्तता व्हावी ह्याच्यासाठी आम्ही सर्व तृतीयपंथी व महिला एकत्र येऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि मोनालीताई भावळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करणार आहोत। आणि हे आंदोलनाचं स्वरूप हे असणार आहे की आज तृतीयपंथी रोडवरती येऊन हे शेतकऱ्यांची कर्जमुक्तता व्हावी ह्याच्यासाठी खटपट करतोय, तर मग शासन सरकार का करत नाही? हो, उदासीनता आहे। कारण की आता आपण कालच बघितलं तर जळगावमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि अजून तुरडाळीचा भाव। आज मी सकाळी न्यूज चॅनलला पाहिले तर एक आजी दिवस रात्र तिथं तिच्या तुरडाळीची राखण करत बसली आहे, पण तिला कोणी तिची कोणाला दया येत नाहीये। आमचं हे संबंध राज्यभर असणार आहे, हे पुण्यापर्यंत नसणार आहे आणि आज आम्ही फक्त 1 दिवसाचं करत आहोत, पण येणाऱ्या भावी काळामध्ये आम्ही तृतीयपंथी एकत्र पैसे जमा करून
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या बाहेर आम्ही त्यांना साठलेले पैसे देऊ, जे काही साठतील 1 महिन्याभरात पैसे, निदान एका तरी शेतकऱ्याचे जितके 10,000 15,000 काय असेल ते त्या मुख्यमंत्र्यांना देऊ आणि म्हणाल बाबा ह्याच्यातनं निदान थोडंफार तरी त्याचं ओझं हलकं कर, एवढी तरी निदान दखल घ्यावी। माझं नाव चांदनी गोरे। मेरा नाम पन्ना है, मैं एक तृतीयपंथी हूँ। समाज में अगर अनाज नहीं बिकेगा तो खाऊंगी कैसे लोगों के लिए? सबको भी अनाज की जरूरत है, तो अनाज बिकने के लिए अब सरकार मदद नहीं करेगा तो फिर खाएंगे क्या अपन लोग? तो वो भी सोचना चाहिए सरकार के लिए, उनके आगे प्रोसीजर क्या है उसके लिए जरूर जल्दी से जल्दी उन लोग के लिए मदद करना ही चाहिए, हमारा अपेक्षा। महापौर आणि पालकमंत्री यांच्या परदेशवारी विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने भजन करीत आंदोलन करण्यात आले। फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असतानाही महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या परदेश दौऱ्याला आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापौरांच्या कार्यालयाबाहेर भजन करीत आंदोलन केले। महापालिका आणि ग्रामस्थांच्या वादात गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही, त्यामुळे अनेक भागातील कचरकुंड्या भरून वाहत आहेत। ग्रामस्थांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, मात्र त्यानुसार पालकमंत्र्यांनी चर्चा केली नाही, त्यामुळे ग्रामस्थांचे आंदोलन अजूनही सुरू आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे। अशा परिस्थितीतही महापौर आणि पालकमंत्री परदेश दौऱ्यावर गेले आहेत। महापौर आणि पालकमंत्री दुर्लक्ष करीत असल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी केला। महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, प्रिया गदादे पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले। महापौर परदेश दौऱ्यावर, महापौर परदेश दौऱ्यावर, महापौर परदेश दौऱ्यावर, महापौर परदेश दौऱ्यावर। एक जबाबदार विरोधी पक्षामध्ये राहत असताना सुद्धा 16 दिवस आम्ही या सत्ताधारी भाजपच्या महापौर आणि पालकमंत्र्याच्या आव्हानाला कधीही राजकारण केलं नाही, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य करायचं असं आवाहन केलं। पण आम्हाला आज परिसीमा वाटते यांच्या निर्लज्जपणाची। 17 दिवस झाले अजूनपर्यंत कचऱ्याचा विषय संपला नाही, तो मिटवला नाही, त्याच्यावर चर्चेला नाही आणि तुम्ही परदेश दौऱ्यावर निघून गेले काही न कळता। इथं पुणे शहर कचऱ्याच्या समुद्रात लोटतोय, स्वाईन फ्लू डोकं तोंडवर करून बसले, प्लेग सारखी परिस्थिती यायची परिस्थिती। तुम्ही काय पुणे शहराला आरोग्याच्या संसर्गजनक रोगामध्ये टाकून परदेशवाऱ्या करणार आहेत? म्हणून एक निर्लज्जाची परिसीमा झाली। महापौर परदेशवारीला गेले, पालकमंत्री परदेशवारीला गेले, मुख्यमंत्री आपला आयुक्त आज आलेत आणि ते अजून महानगरपालिकेला नाहीत, म्हणून कोणताही जबाबदार नाही। तुम्ही पुण्यात थांबलं तर चर्चा कराल, तुम्ही 4-5 दिवसामध्ये हा विषय सोडवला पाहिजे होता, पण तुम्ही इथं थांबलात तर तुम्हाला फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या नागरिकांचा विषय कळेल, त्यांच्यावर चर्चा केलं तर कळेल, पण ती चर्चा तर राहिली लांब। तुम्ही परदेशवारीला गेले, मुख्यमंत्र्यांनी हात झटकली, आम्हाला वाटतं मुख्यमंत्री त्यांना बोललेत की माझ्या सभेला तुम्ही आले नाही तर मी तुमच्या कचऱ्याच्या प्रश्नाला येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं दिसतंय। म्हणून राज्य सरकारचा भाजप आणि महानगरपालिकेतले भाजप आणि त्याचे महापौर आणि पदाधिकारी बेजबाबदारपणे परदेशवारीला निघून गेले, ज्यावेळेला पुणे शहरामध्ये कचऱ्याचा एवढा बिकट प्रश्न होता। आम्ही त्याचा निषेध करतो। या आंदोलनामार्फत त्यांनी परदेश दौरा रद्द करून पुण्यात येऊन बसलं पाहिजे, पालकमंत्र्यांनी बसलं पाहिजे, फुरसुंगी उरुळी देवाची ग्रामस्थांबरोबर चर्चा केली पाहिजे, लवकरात लवकर विषय मिटवला पाहिजे। ह्याच्यापेक्षा अजून काय तुम्हाला सत्ता दिली आहे तर तुम्हाला अक्कल पण असली पाहिजे त्याची। आम्ही यापुढे अजून उग्र आंदोलन करत जाऊ। ज्या पद्धतीने जर त्यांनी हे केलं नाही तर ह्या पद्धतीचं पुढं आम्ही पहिला समज देतोय, आम्हाला तोडफोडीचं राजकारण कळत नाही, आमची ती संस्कार नाही आणि संस्कृती नाही। तोडफोडीचं राजकारण त्यांना कळतं, पण लोकशाही मार्गातनं जे जे सांगाल त्या पद्धतीने आम्ही त्यांना जेरी सांगू। मंत्र्यांची ही जबाबदारी आहे। पुणे शहराने भाजपला बहुमत दिलेलं आहे
भाजपच्या लोकांना प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही आहे, पुणेकरांच्या समस्या कळत नाही आहेत, हे परदेश दौऱ्यावर निघून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत एक जबाबदार विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर होतो, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्ही सुद्धा कचरा डेपोवर गेलो होतो, परंतु या लोकांना तो प्रश्न सोडवण्यापेक्षा परदेश दौरा महत्त्वाचा वाटतं आहे. हे पुण्याच्या दृष्टीने दुर्दैव आहे, शर्मेची गोष्ट आहे. आम्ही सुद्धा सत्तेत होतो त्यावेळी कचऱ्याचे प्रश्न निर्माण झाले होते. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली होती. सुप्रियाताई सुळे आमच्या नेत्या खासदार हे सुद्धा त्या ठिकाणी भेट देत होत्या. आणि अशा परिस्थितीत आमचे त्यावेळचे चेअरमन जे होते विशाल तांबे यांचा परदेश दौरा होता, तो रद्द करायला लावला होता दादांनी की पुणेकरांचे प्रश्न सुटले पाहिजेत. या पद्धतीने त्यावेळी दादांनी स्पष्ट सूचना देऊन महापौरांना, स्टँडिंगच्या चेअरमनना, बाकीच्या सगळ्या लोकांना कामाला लावलं होतं आणि पुणेकरांच्या प्रश्नाची उकल केली होती प्रश्नाची. परंतु आत्ताच्या लोकांना प्रचंड बहुमत देऊन सुद्धा पुणेकरांशी काही घेणं देणं नाही, लागेबंदे नाही, अशा पद्धतीने ते वागतायत. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की पालकमंत्र्यांनी लक्ष घालावी. पालकमंत्री त्या ठिकाणी फिरकलेली नाहीत. आज 17 दिवस झालेत, ते लोक 17 दिवस त्या ठिकाणी आंदोलन करतायत. कुठलीही चर्चा नाही करायची. चर्चा नाही केली तर प्रश्न कसा सुटेल? विरोधक म्हणून आम्ही अतिशय त्यांना मदत करतोय सत्ताधाऱ्यांना की हा प्रश्न पुण्याचा आहे, सुटला पाहिजे. विधायक पद्धतीने आम्ही काम करतोय, तरी सुद्धा या लोकांना गांभीर्य नाहीये. संपूर्ण पुणे शहराला कचऱ्यात लोटून ही मंडळी परदेशात मौज मजा करायला निघून गेलेली आहेत. यासाठी आज आम्ही सर्वजण त्यांना कुठंतरी परमेश्वरांनी सुबुद्धी द्यावी आणि ते जे चुका करतायत ते त्यांना माहीत नाही काय करतायत, त्यातून पुणेकरांनी त्यांना माफ करावं यासाठी भजन आंदोलन केलेलं आहे. आणि या सर्व प्रकाराचा आम्ही या मार्गाने निषेध करत आहोत. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी मदत करावी असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केलंय. फिर्यादींना दागिने परत करण्यात आलेले आहेत, परंतु त्यांचे काम संपलेले नाही. त्यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात जाऊन साक्ष नोंदवावी आणि आरोपींना शिक्षा होण्यास नागरिकांनी मदत करावी असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असणाऱ्या विविध 35 गुन्ह्यातील चोरीला गेलेले सोने चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. यातील 95 लाख रुपयांचे दागिने फिर्यादी यांना महासंचालकांच्या हस्ते परत करण्याचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय कुमार, सह आयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, दीपक साकोरे, PR पाटील, अरविंद चावरिया, शेषराव सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे 4 कोटी रुपये खर्च करून महिला पोलिसांसाठी वसतिगृह, वाचनालय, अभ्यासिका अशा बहुउपयोगी 4 मजली हिरकणी बहुउद्देशीय संकुल इमारतीचे उद्घाटनही महासंचालक माथुर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलिसांसाठी व्यायामशाळा आणि महिला पोलिसांच्या लहान मुलांसाठी बांधण्यात आलेल्या पाळणाघराचे उद्घाटन यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या वर्षी घडलेल्या दरोडा, चेन स्नॅचिंग, घरफोडी व इतर विविध 35 गुन्ह्यातील 3 किलो 425 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 3 किलो 612 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पुणे पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेने उघडकीस आणत हस्तगत केले. यातील 35 फिर्यादींना 95 लाख रुपयांचे किमतीचे दागिने माथुर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. तसेच ज्या मान्यवरांनी पोलिसांची व्यायामशाळा, पाळणाघर आणि हिरकणी संकुल याच्यासाठी योगदान दिले त्यांचाही सन्मान करण्यात आला. पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे अभिनंदनही महासंचालक माथुर यांनी केले. याचबरोबर पोलीस खाते आता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी फेसबुक पेजचा आधार घेत असून त्याचा नागरिकांनी उपयोग करावा. गुन्हेगारी टाळण्यासाठी नागरिकांनी सावध राहायला हवे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. फिर्यादींना त्यांचे दागिने परत देताना आनंद होत असल्याचे शुक्ला म्हणाल्या. यावेळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस उपायुक्त प्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. मला पण फार आनंद होत आहे की हे 34 वेळा 1 वर्षाच्या दरम्यान आम्ही 4थ्या वेळा आपली मौल्यवान बस परत करू शकली. आणखी पुढच्या महिन्यात आणखी काही लोकांना त्यांचे मौल्यवान बस
परत मिळणार आहे. आज आपल्याला जे मुद्देमाल पोलीस आयुक्त पुणेकडून जे परत मिळालेलं आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. परंतु आपल्याला दोन गोष्टी सांगायची आहे की आता आपलं काम संपलेलं नाही आहे. एक आपल्याला कोर्टात साक्ष द्यायची आहे याच आरोपींच्या विरुद्ध. आपल्याला मुद्देमाल परत मिळाला म्हणून आपलं काम संपला असा कृपा करून न समजता जेव्हा आपल्याला कोर्टाचा समन्स येईल तेव्हा आपल्याला परत कोर्टात हजर राहून आरोपींच्या विरुद्ध साक्ष देणे अनिवार्य आहे. नाहीतर हे मुद्देमाल आम्ही परत घेऊन टाकणार. कारण आरोपीला शिक्षा होईपर्यंत हे चक्र थांबणार नाही. त्यामुळे आपल्याला दुसरा कोर्टात साक्ष द्यावे लागेल. दुसरा म्हणजे यापुढे तरी असं कृत्य घडू द्यायचं नाही. सावध राहणे आवश्यक आहे. आपल्या मित्रांना फॅमिली मंडळी सगळ्यांना सांगा की कृपा करून सावध राहणे आणि त्यामुळे हे जे चोरीचा एक उपक्रम काही विशेष मंडळी राबवत आहेत ते थांबणार आहेत अशी पण आपल्याला कळकळीची विनंती आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचं चित्र दिसतंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत शहरात दररोज पाणी पुरवठा केला जातो. पवना धरणात 37% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 26% पाणीसाठा होता. याबाबत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व गटनेते उपस्थित होते. महापौर यांनी हा निर्णय घेतला. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे आर्ची आणि परशा हे पुतळ्याच्या स्वरूपामध्ये लोणावळ्यातील वॅक्स म्युझियम मध्ये दाखल झालेत. त्याचबरोबर लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचाही पुतळा या वॅक्स म्युझियम मध्ये नागरिकांना पाहायला मिळणार आहे. अवघ्या महाराष्ट्रासह देशाला जिंगाट आणि सैराट करणाऱ्या नायिका आर्ची उर्फ रिंकू राजगुरू आणि नायक परशा उर्फ आकाश ठोसर तसेच चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मेणाच्या पुतळ्याचे सुनील कंडलूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ते लोणावळ्यातील वॅक्स म्युझियम मध्ये बसवण्यात आले आहेत. हे पुतळे बनवण्यासाठी तब्बल 5 ते 6 महिने लागले आहेत. आजपासून हे मेणाचे पुतळे नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत. गोवा राज्याचे पर्यटन मंत्री बाबू आसगावकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय. गोवा राज्याचे पर्यटन मंत्री बाबू आसगावकर यांनी लमानी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून द्या असे बेजबाबदार व घटनाबाह्य वक्तव्य गोवा 365 या न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये केले. या संदर्भात मेखडकी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो यांच्या न्यायालयात फौजदारी खटला क्रमांक 134/2017 अन्वये फिर्यादी ॲडव्होकेट रमेश खेमू राठोड यांनी दाखल केला आहे. या बेजबाबदार वक्तव्यामुळे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री बाबू आसगावकर यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. वेळीच कारवाई संबंधितांवर केली नाही तर समाज अस्थिर होऊन समाजात अराजकता माजेल. तसेच बेजबाबदारपणे व समाज विघातक वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यामुळे गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर सदरबाबत लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदवण्यात येईल असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला आमदार हरिभाऊ राठोड, मिलिंद एकबोटे, हिरालाल राठोड, नगरसेविका श्वेताताई चव्हाण, प्रोफेसर श्री पी.टी. चव्हाण, युवराज दादा आडे, जिजाताई राठोड, राजशेखर राठोड, राजाभाऊ चव्हाण, श्रीशेठ चव्हाण, शंकर राठोड, मूर्ती राठोड, रवी राठोड, राजेंद्र सांगळे, अमोल पवार, प्रदीप पवार, रोहित भोसले, बिभीषण जाधव, लक्ष्मण राठोड, विलास पवार, भरत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्याचे मंत्री आहेत पर्यटन मंत्री बाबू आसगावकर यांनी असं स्टेटमेंट केले की या ठिकाणी बंजारा लंबाणी समाज जो आहे गोव्यामध्ये त्याला राज्याच्या बाहेर काढा. आणि या त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशभर एक त्यांच्याबद्दल वातावरण आहे आणि समाजामध्ये फार मोठा रोष आहे. ॲडव्होकेट
राठोड साहेब आपले रमेश राठोड पुण्याचेच आहेत आणि त्यांनी एक दावा केलेला आहे. प्रकरणाचा 5 तारखेला त्याचा निकाल आहे. आम्ही मागणी केलेली आहे की त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी. आपल्या माध्यमातून आज आम्ही मागणी करतो की या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. असे बेजबाबदार मंत्र्याला गोव्यासारख्या प्रगत राज्याच्या पर्यटनसारख्या विषयाचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी आम्ही मागणी करतो की यांचा राजीनामा पक्षाने घेतला पाहिजे आणि या समाजाला न्याय मिळाला पाहिजे या प्रकरणामध्ये आणि त्याने योग्य ती शिक्षाही झाली पाहिजे कायद्यानुसार. ही आमची या आपल्या माध्यमातून मागणी आहे. आमचे रमेश राठोड ॲडव्होकेट रमेश राठोड ज्यांनी हे प्रकरण पूर्ण ते अधिक माहिती आपल्याला देतील. दिनांक 3/4/2017 रोजी गोव्या राज्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी लमाणी लोकांना गोव्याच्या राज्यातनं बाहेर फेकून द्या अशी जी कॉन्ट्रोवर्शियली मागणी केलेली आहे त्यांच्या विरोधात समस्त बंजारा समाज म्हणजे लमाण समाजाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी कॉन्ट्रोवर्शियली डिमांड केलेला आहे त्याप्रमाणे भारतीय दंड संहिता कलम 153A क्लाउज ऑफ ए सब क्लाउज ऑफ ए, 153A क्लाउज ऑफ 1 सब क्लाउज ऑफ बी, तसेच 153B क्लाउज ऑफ 1 सब क्लाउज ऑफ ए, 153B क्लाउज ऑफ 1 सब क्लाउज ऑफ बी आणि तसेच 153B क्लाउज ऑफ 1 सब क्लाउज ऑफ सी आणि सेक्शन 295A तसेच सेक्शन 499 504 व 505 क्लॉज ऑफ 2 नुसार भारतीय दंड संहितेनुसार तो गुन्हा आहे. असे जातीमध्ये तेढ निर्माण करणे, जातीमध्ये द्वेष निर्माण करणे किंवा दुसऱ्याच्या बुद्धिपुरस्पर हेतूने अशी कॉन्ट्रोवर्शियली स्टेटमेंट करणे हे भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा आहे. त्याच पद्धतीने आर्टिकल 5, आर्टिकल 14, आर्टिकल 19(1)(e), आर्टिकल 19(1)(d) आणि तसेच आर्टिकल 21, आर्टिकल 38A व 38B, आर्टिकल 44, आर्टिकल 47, आर्टिकल 51A सब क्लॉज ऑफ 3 आणि आर्टिकल 51A सब क्लॉज ऑफ 5 नुसार भारतीय राज्यघटनेनुसार सुद्धा तो एक प्रकारे अवमान केलेला आहे. ज्या पद्धतीनं बाबू आजगावकर यांनी भारतीय राज्यघटनेचे पायमल्ली केलेला आहे आणि भारतीय दंड संहितेचा त्यांनी कायदा भंग केलेला आहे त्याप्रमाणे त्या बाबू आजगावकर वरील भारतीय दंड संहितेचे जे कलम आहे त्यांना लागू होतात. त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर करण्यात यावे आणि त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टनुसार त्यांचं BJPचं जी काही सदस्यत्व होतं आहे ती सदस्यत्व नाकारण्यात यावं आणि त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावं एवढीच आमच्या समस्त गोर बंजारा लमाणी समाजाकडनं मागणी आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुरू असलेल्या जापानी बाहुल्यांच्या प्रदर्शनाला नागरिक उदंड प्रतिसाद देत आहेत. मनाला मोहात पाडणाऱ्या विविध प्रकारच्या जपानी व भारतीय संस्कृती, सौंदर्य व कलेचा आविष्कार दर्शवणाऱ्या या वर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षक असलेल्या त्रिमितीचा आभास निर्माण करणारे दगडूशेठ गणपतीचे चित्र तसेच भारतीय बाहुल्यांमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असलेला मावळा, यामध्ये हातात भाला घेतलेला मावळा आणि तलवार ढाल घेतलेला मावळा, लावणी नृत्य करणारी बाहुली, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेली वारकरी, वासुदेव, कडक लक्ष्मी अशा पारंपरिक स्वरूपातील बाहुल्या सुमारे 150हून अधिक बाहुल्यांना पाहण्यासाठी क्रिएटिव्ह हँड्स तर्फे भरवण्यात आलेल्या जपानी बाहुल्यांच्या या प्रदर्शनामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सर्व नागरिकांनी गर्दी केली आहे. क्रिएटिव्ह हँड्स तर्फे आयोजित जपानी बाहुल्यांचे प्रदर्शन 3 मे या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये सुमारे 150हून अधिक बाहुल्यांचा समावेश असून यात 100 जपानी व 50हून अधिक भारतीय बाहुल्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये भारतातील विविध नृत्य प्रकार, लावणी, भरतनाट्यम, मणिपुरी, कथक यांचा पेहराव असलेल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असलेला मावळा, यामध्ये हातात भाला घेतलेला मावळा आणि तलवार ढाल घेतलेला मावळा अशा बाहुल्या पाहण्यासाठी बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. माझं नाव जयंत साठे. गेले 10-15 वर्ष मी हे प्रदर्शन इथे बनवतो. यावर्षीची खासियत म्हणजे आपल्याकडे सांस्कृतिक ठेवा जो नाहीसा होत चालला म्हणजे कडक लक्ष्मी किंवा वासुदेव यांच्या बाहुल्या केलेल्या आहेत
आणि जे संस्कृती पण नाहीसं होतं आहे त्याचा रिप्लिका तयार काय पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लहान मुलांना पुढच्या हे माहीत होईल सगळं. हा यावर्षीचा नवीन प्रयत्न आहे. संकल्पना म्हणजे चित्रापेक्षा बाहुली तुम्हाला जास्त चांगली कल्पना देऊ शकते. चित्रातनं तुम्हाला 3D इफेक्ट मिळू शकत नाही. ते मुलांना पटकन सांगितलं की समजा ही बाहुली असं असतं की समजतं, अगदी सोपं होतं. म्हणून मी बाहुल्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेले 15 वर्ष मी हे प्रदर्शन करतो आहे. आता वयोमान परतोय, मला हे सगळं दगदग सहन होत नाही. यंदा हे माझं शेवटचं प्रदर्शन असेल. तरी बाहुल्या करण्याचं काम मी चालूच ठेवणार आहे. फक्त प्रदर्शन बंद करणार. अजून आजचा, उद्याचा आणि परवाचा 3 दिवस, 3 तारखेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. मी जपानी संस्कृतीचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातनं जे फोटोग्राफिक इन्फॉर्मेशन जपानमधनं मला मिळते ती मी जमा करतो आणि त्याच्यावरनं त्याचे बारकावे लक्षात घेऊन मी हे तयार करतो. सकाळी 9:30ला आम्ही उघडतो तर रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही इथे असतो. अशी संधी तुम्हाला वारंवार येत नसते, तेव्हा जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. आज 1 मे जागतिक व आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे आणि यानिमित्त मी सर्वप्रथम देशातील किंवा जगातील सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कामगारांचे प्रश्नाबाबत विचारलं तर कामगारांचे प्रश्न इतके मोठे असतात की कामगारांचे प्रश्न आजपर्यंत सरकारने सुद्धा कुठल्याच पद्धतीने सिरियस घेतलेलं नाही. कामगारांचा प्रश्न, कामगारांना आम्ही बऱ्याच दिवसापासून कामगारांना पेन्शन मिळावं किंवा त्यांचा जीवन विमा उतरवला गेला पाहिजे. ते बरेच त्यांची दुर्घटना होते. कामगार ज्यावेळेस बांधकाम करत असताना पडतात त्यांना कुठल्याच प्रकारचं हे जीवन विमा नसल्यामुळे त्यांना काही सुखसुविधा मिळत नाही. आणि आतापर्यंत कामगारांना कुठल्याच प्रकारे सुखसुविधा कुठल्याही कंपनीकडनं किंवा जिथे तो काम करतो तिथून मिळत नाही आहे. त्यांना हेल्थसाठी काही हेल्थ कार्ड दिल्या जात नाही. हेल्थ सुविधा ECSI, PF हे दोन्ही सुविधा आहेत कामगारांसाठी. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटने नियम दिलेले आहेत तरी पण ते कोणी पाळत नसल्यामुळे कामगारांची ह्या ठिकाणी खूप पिळवणूक होते. कामगारांना 12 ते 14 तास ड्युटी करावं लागतं, हे सुद्धा गलत आहे. कामगार कायद्यानुसार त्यांना फक्त 8 तास आणि 11,000 असे त्यांची सॅलरी द्यायला पाहिजे, परंतु ते सुद्धा देत नाही. याच्यासाठी सुद्धा आम्ही कामगार आयुक्तांना भेटलो, परंतु अजूनसुद्धा त्यांना कुठल्या प्रकारे आमच्या पत्राचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे. कामगार म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जे काम करत असतात त्या कामगारांपेक्षा शासकीय म्हणजे सरकारी कामगार आहेत, महानगरपालिकेचे कामगार आहेत, त्यांना अडचणी भरपूर असतात. तर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कसं काय लढत? जे महानगरपालिकेमध्ये जे प्रायव्हेट कामगार आहेत त्यांना तर सॅलरीज मिळत नाही. आम्ही बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. कुठल्याही त्यांना 10 तारखेला 15 तारखेला सॅलरी जातात. सेंट्रल कामगार कायद्यात असं लिहिलेलं आहे की 30 तारखेनंतर 1 तारखेला त्यांना सॅलरी त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये मिळायला पाहिजे, परंतु आजपर्यंत त्यांना 2-2, 3-3 महिने सॅलरी देत नाही. ते लोक आपल्या काम करूनसुद्धा आपल्या हक्कासाठी ते लोक रस्त्यावर उभे राहतात. रस्त्यावर उभे राहूनसुद्धा त्यांना सॅलरी मिळत नाही आणि ते 2-2, 3-3 दिवस आंदोलन करावं लागतं. ही एक मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये की कामगारावरच आपला देश अवलंबून आहे. एवढं असूनसुद्धा आपल्या देशामध्ये कामगारांना सॅलरी दिल्या जात नाही आणि त्यांचीच पिळवणूक केली जाते. ह्याच्यावर सुद्धा शासन बिलकुल गप्प बसलेलं आहे, डोळे बंद करून बसलेलं आहे. हे मला एक वाईट वाटतंय. 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, तर तुम्हाला असं नाही वाटत काय, कामगार नेते आहात तुम्ही, तर तुम्हाला असं वाटतं का की बाबा 1 मेच्या ऐवजी तुम्ही रोज कामगार दिन साजरा करा आणि कामगारांच्या ज्या कामगार जे हाल अपेष्टेमध्ये जगत असतात, लढत असतात, त्यांचे जे प्रलंबित प्रश्न असतात त्याकडे कुठेतरी शासनाने लक्ष द्यावं? माझं तर तेच म्हणणं आहे. मी बऱ्याच दिवसापासून याच्यावर चळवळ सुरू आहे माझी आणि माझे कार्यकर्ते सतत काम करत आहेत. मी तर हे म्हणतो की जे कामगारांचे सतत त्यांचं आहे ना, प्रत्येक दिवस हा कामगार दिन व्हायला पाहिजे. कारण का प्रत्येक कामगार हा आपला जीव मुठीत घेऊन एक 5व्या मजल्यावर काम करत असतो. तो तिथून पडला किंवा त्याचं काही जीवाचं बरं वाईट झालं तर त्याचं कोणी म्हणजे आतापर्यंत दखल घेत नाही आहे. शासन तर घेतच नाही. आतापर्यंत माझ्या नजरेत आहेत की असे कितीतरी लोक असे मरून पडलेले आणि मेलेले आहेत. त्यांना घरवाल्यांना, त्यांच्या मुलांनासुद्धा काही आतापर्यंत कुठूनही शासनाकडनं म्हणा किंवा जिथं काम करतो त्यांच्याकडनं म्हणा काही दिलेलं नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की शासनाने हे निश्चित करावं की कामगाराला त्याच्या ज्या ठिकाणी काम करतो त्याच्याकडनं विमा उतरवला गेला पाहिजे कंपल्सरी, की जेणेकरून त्याची काही दुर्घटना झाली तर त्याला 2 पैसे त्याच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला पैसे काहीतरी एक मदत द्यायला पाहिजे, अशी माझी पहिल्यापासून मागणी आहे.
त्यातल्या अजून जे कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा कामगारांना आज सुद्धा कामगारांना कुठं सुट्टी नाही आहे, कुठं सुट्टी आहे. हे कंपल्सरी 1 मेला सुट्टी असायला पाहिजे. कामगारांना जर वर्षातून आपण 1 मेला जर सुट्टी दिली तर काय हरकत आहे. काही ठिकाणी सुट्टी आहे, कुठं सुट्टी नाही आहे. तर ही कंपल्सरी सगळ्यांना या 1 मेला जागतिक दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्व ठिकाणी, सर्व देशामध्ये, जगामध्ये सुट्टी शासनाने द्यायला पाहिजे. कामगार दिनानिमित्त मी शासनाला हे सुचवतो आणि मागणी करतो की कामगारांना पेन्शन, घरेलू कामगार किंवा कुठल्याही प्रकारे कामगार आहेत त्यांना पेन्शनची योजना करायला पाहिजे. ही मागणी आमची मागे 10 वर्षापासून सुरू आहे. कामगारांचे विमा प्रॉपरली उतरवायला पाहिजे, कंपल्सरी करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना उद्या काही दुर्घटना घडली तर त्यांना 2 पैसे त्यांच्या फॅमिलीला किंवा मुलांच्या एज्युकेशनला कुठं त्रास नाही झाला पाहिजे. कामगारांची ECSI PF हेल्थ कार्ड किंवा PF त्यांचं जे काटलं जातं, परंतु त्यांना ज्यावेळेस रिटायरमेंट होतात त्यावेळेस काही 1-2 पैसे मिळत नाही. कारण की डॉक्युमेंटरीमध्ये ते सॅलरीमधून काटल्या जाते, परंतु त्या ठिकाणी ज्या ठिकाणी PF ऑफिस आहे त्या ठिकाणी ते भरल्या जात नसल्यामुळे त्यांना शेवटी ते पैसा काही मिळत नाही आणि त्याला चक्कर काढून तो शेवटी त्याला काहीच पैसे मिळत नाही. तर माझं शासनाला विनंती आहे की हे ECSI आणि PF ह्या दोन्हीकडे सिरियसली लक्ष देऊन हे कंपल्सरी कंपन्यांना लागू करावं आणि त्यांनी लागू नाही केलं तर त्या कंपनीला कुठल्याही प्रकारचं ग्रँट किंवा कुठल्याही प्रकारचं काही सुखसुविधा शासनाकडून मिळायला नको आहे. घरेलू कामगारांना सुद्धा, घरेलू कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्यांची जागा निश्चिती हवा आहे, जागा निश्चिती पाहिजे. जागा निश्चिती केल्यानंतर त्याच्यात त्यांचं सॅलरी ठरवायला पाहिजे. काही ठिकाणी असं होतं की 3 BHK फ्लॅट असतो आणि हे लोक सांगतात त्यांना ज्यावेळेस घरेलू कामगार काम घरी ठेवतात त्यांना सांगतात की बस हे 10 बाय 10चं रूम आहे आणि इथं 2 लोक आहेत. त्याच्या 10 दिवसानंतर बघितलं तर त्या ठिकाणी 15 लोक असतात आणि घर 3 BHK असतं. त्यावेळेस घरेलू कामगार जे महिला काम करतात त्यांची खूप जास्त पिळवणूक होते. ह्या ठिकाणी सुद्धा सरकारने लक्ष द्यावं आणि ह्या कामगारांना काहीतरी एक सीमा निश्चिती किंवा जागा निश्चिती आणि सॅलरी निश्चिती करावी, ही माझी मागणी आहे. कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न अजूनही त्याकडे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. विविध संस्था, संघटना आणि कामगार नेते यामध्ये सहभाग घेतात आणि कामगारांच्या प्रश्नांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतात. कामगार दिनानिमित्त शासनाकडे अशी विविध कामगारांची, तळागाळातील विविध कामगारांची आणि कामगार नेत्यांची अशी मागणी की शासनाने त्वरित या कामगारांचे जे प्रश्न असतील आणि त्यांचे जे हक्क असतील त्याकडे लक्ष द्यावं. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.